चला आता सगळ्यांनी एकमेकांना राखी बांधून झालेली आहे, पण आपली वेदा राहिली, ही कोणाला राखी बांधणार आहे? वेदा मीराला राखी बांधली। काही काय बोलतोयस रे अथर्व? अथर्व, वेदा मीराला राखी कशी बांधू शकते? का बांधू शकत नाही ती? राखी भावाला बांधली जाते। आपण जे करतोय त्यापेक्षा त्या मागच्या भावना काय आहेत, फीलिंग्स काय आहेत ते इम्पॉर्टंट आहे। राखी बांधून घेत असताना आपण रक्षण करण्याचं वचन घेतो आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मीराने वेदाचं कायम रक्षण केलंय। अथर्व, प्रत्येक प्रथेला काहीतरी अर्थ असतो। हे असं काहीतरी केलं तर त्या प्रथेची थट्टा केल्यासारखी नाही होणार? आई, ह्या प्रथा आपणच माणसानेच बनवल्या आहेत ना, पण त्या मागचा हेतू जर शुद्ध असेल तर मला काही प्रॉब्लेम दिसत नाहीये त्यात। मीरा वेदाच्या प्रत्येक सुख दुःखात तिच्या पाठीशी उभी असते। वेदा, बांध मीराला राखी। दादा, अरे तू तरी काहीतरी सांग ना अथर्वला। सगळ्याच गोष्टी अशा मनासारख्या करायच्या नसतात, याला काय अर्थ आहे? बाबा, दादासाहेब मी सांगते वेदा कोणाला राखी बांधील ते। बडी, दादासाहेब वेदा बडीला राखी बांधेल। बांधायचे ना हात बडी ना, मी माझ्या ताईला राखी बांधायची। ताई, तुला माहितीये या दिवसाची ना मी वर्षभर आतुरतेने वाट बघायची अगं, पण माझी ताई हरवली आणि त्या दिवसापासून मी कधीच कोणाला राखी बांधली नाही ताई। पण आज जेव्हा वेदाने बडीला राखी बांधली ना, तेव्हा मला माझं लहानपण आठवलं ग। मला नाही वाटत की माझी ताई मला भेटेल, ती माझ्यापासून खूप लांब गेली आहे ग। तशी आनंदाने भरलेली राखी पौर्णिमा माझ्या आयुष्यात पुन्हा नाही येणार। मीरा, असं नाही बोलायचं। कदाचित हा आनंदाचा क्षण दुसऱ्या कोणत्या तरी रूपात येईल तुझ्या आयुष्यात। हा, अंबिका ताई, अगं तू पण मला माझ्या मोठ्या बहिणीसारखीच आहे ना, मी तुला राखी बांधू शकते। हो, बांधू शकतेस की। काय ग, इतकी चांगली आयडिया आहे आणि आत्ता सुचली तुला? मला नाही सुचलं। आशीर्वाद कायम तुझ्या पाठीशी, तुला दीर्घायुष्य लाभू दे, तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत। ताई, माझी फक्त एकच इच्छा आहे, माझी ताई मला लवकरात लवकर भेटली पाहिजे। आणि हो, तू मला माझी ओवाळणी दे। ओवाळणी द्यायला ओवाळायला लागतं, तू ओवाळलंस का मला? पण मी राखी बांधली ना, त्याचं गिफ्ट हवंय मला, दे।
बर, देते. काय हवंय तुला सांग. ते तू ठरव ना ताई. म्हणजे बघ, तू जे पण गिफ्ट देशील ते मी आवडीने घे ना. चालेल. आपण साडी घेऊया तुझ्यासाठी. साडी नको ना? कानातले करूया का? पण आहेत. घड्याळ घेऊया आपण तुझ्यासाठी मीरा. नाही, थांब थांब, मी व्यवस्थित काहीतरी ठरवते आणि छान गिफ्ट आणते तुझ्यासाठी. चालेल? बरं चालेल. ताई, गिफ्ट वरून आठवलं, उद्या वेदाच्या बाबांचा वाढदिवस आहे ना. हो, माझ्या लक्षात आहे. पण तुला कसं माहिती? अथर्वने सांगितलं? नाही ताई, अगं या घरात आल्यापासून ना मला सगळ्यांचेच वाढदिवस माहीत झाले. आणि अॅनिव्हर्सरीला जेव्हा मंदिरात जायचं ठरवलं ना, तेव्हा वेदाच्या बाबांचा सुद्धा वाढदिवस विचारला होता मी अनन्याताईंना. बर, पण ताई, आता तूच सांग ना मला, मी त्यांना काय गिफ्ट देऊ? म्हणजे बघ हा, ते इतके श्रीमंत आहेत, त्यांच्याकडे सगळंच आहे अगं. माझ्याकडे त्यांना देण्यासारखं काहीच नाहीये अगं. असं नाहीये मीरा. तू त्यांना दिलेलं वचन पूर्ण कर. त्यांच्या वेदाला आधीसारखं त्यांच्या जवळ आण. हेच त्यांच्यासाठी सगळ्यात मोठं गिफ्ट असेल.